खरंच महाराष्ट्रात अजुब्यांची काहीच कमी नाही. जसा हा ब्रह्मांडातून अवतरलेला तलाव तुम्ही बघितलाय का? आपल्याला जवळच कुठेतरी जायचंय असं सांगून माझे दोन मित्र हर्षल आणि ओंकार हे दोघं मला घेऊन जातात थेट लोणार. लोणारमध्ये पोहोचताच या काकूंनी आमचं स्वागत केलं, पण काकूंनी साधं पाणी पण नाही विचारलं. म्हणून आम्हीच ठरवलं की आपण आता लोणारच्या सुप्रसिद्ध धारेवर जाऊ. ती प्रसिद्ध धार आहे ते आहे गोमुख मंदिर, आणि गोमुख मंदिराच्या एंट्री गेटवर आम्हाला या दादांनी अडवलं आणि सांगितलं आधार कार्ड लागतं. आधार कार्डवर किती जण सोडू शकतो आपण एका आधारवर. मग आधार कार्ड जमा करून लगेच आम्ही पुढे निघालो. तर या सुंदरशा पायऱ्या आणि खूप जुनी वास्तू आहे इकडे. या पायऱ्या उतरत असताना एका अप्रतिम दृश्याचा उलगडा होत होता. तर हे आहे महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातलं एक तारा तुटून येथे आदळल्यामुळे तयार झालेलं लोणार सरोवर. मित्रांनो, खरं सांगतो, व्हिडिओ ते एवढं भारी दिसत नाहीये, पण ओरिजिनलमध्ये इतकं भव्य आणि इतकं अप्रतिम दिसतंय ना. आता मला अजिबात राहत नव्हतं, म्हणून मी लगेच सरोवराजवळ आणि खास त्या कळमजा मातेच्या मंदिराजवळ जायचं ठरवलं. पण जिथं मी सध्या उभा होतो तिथं सुद्धा काही कमी गोष्टी नाहीत हे तर मी विसरलोच. जसं की हा ब्रह्मकुंड, या धारेच्या देवीचं मंदिर आणि ही रहस्यमय, कधीच न बंद पडणारी आणि इसा स्रोत न माहीत असलेली धार म्हणजेच गोमुख धार. आता आम्ही सगळे बसून हे धार बघतच होतो, तेवढ्यात मला या दादांनी आवाज दिला आणि जवळ बोलवलं आणि एक गोष्ट दाखवली. तर त्यांनी मला दाखवली ही घोरपड. दादांना सपोर्ट करा आणि चांगल्या प्रकारे. आता फायनली ह्या पायऱ्या उतरून तळ्याजवळ जायची वेळ आली आणि वाटेत भेटलं हे 1200 वर्षापूर्वीचं कुमारेश्वर मंदिर. मंदिराचं दर्शन घेऊन समोर चाललोच होतो तर मला हे दादा म्हणतात की मला सुद्धा व्हिडिओत घेता का? मग काय, दादांची इच्छा पूर्ण केली आणि आम्ही फायनली वन विभागाच्या गेटवरती पोहोचलो. तर तिथे कळालं की पाण्याची पातळी वाढली आहे, त्यामुळे मंदिराकडे जाता येत नाही. लोणार सरोवराच्या पाणी पातळीत दिवसेंदिवस प्रचंड वाढ होते. लोणार सरोवर तर प्रॉब्लेम असा आहे की सध्या पाण्याची जी लेवल आहे ती वाढलेली थोडी. तर अजून तू काय म्हणू शकतो? नोटेड. मग आम्ही थोडंसं निराश झालो, पण तेवढ्यात आम्हाला आठवलं की आपल्याकडे असा एक भन्नाट स्पॉट बाकी आहे जो खूप कमी लोकांना माहिती आहे. आणि ते आठवल्यानंतर आम्ही वापसीच्या पायऱ्या एकदम जोरात चढायला सुरुवात केली. पण तो स्पॉट आपण आपल्या पुढच्या व्हिडिओत बघू. आणि त्यामुळेच मी म्हणतो